जालन्यातील विभागीय पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलक शेतकऱ्याला चक्क रस्त्यावर सिने स्टाईल उडी घेत लाथ मारली। त्याचा व्हिडिओ विविध वृत्तसंस्थांनी प्रकाशित केला। आता यावर शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या गोपाल चौधरी नामक शेतकरी याला पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली असून गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। दरम्यान विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे। सरकारने आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशी अहवालानंतर पुढील निर्णय घेता येईल अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या कमरेवर लाथ देणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल। तसेच शेतकऱ्याचा अशा पद्धतीने अपमान कराल तर माझ्याशी गाठ आहे, असे किसान ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाश पोहरे म्हणाले आहेत। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कशा पद्धतीने उडी मारून शेतकऱ्याला कशी स्टायलिश लाथ मारली हे स्पष्ट दिसत असतानाही गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करू असे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासनाचा असलेला आकस दिसून येतो, असेही पोहरे म्हणाले आहेत। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, शांततामय आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बळाचा वापर करणे योग्य नाही। या घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल।